नमस्कार मित्रांनो, तर आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते। तर मित्रांनो, रेसिपीच्या व्हिडिओज तुम्ही खूप छान प्रकारे लाईक करतात ना। तुमच्या पण काही व्हिडिओ असतील ना तर मला पाठवा, मी नंबर देते। हा जो खाली नंबर आहे या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्ही तुमच्या रेसिपी पाठवू शकता आणि मग त्या मी आपल्या ज्योती पाटील ब्लॉग चॅनलमध्ये टाकणार आहे। तर चला, आज छानपैकी अशी तयारी केलेली आहे। तर हा ड्रेस कुठून दिला, काय दिला हे तुम्हाला मी गेल्यावरती सांगणार आहे। आणि मी कुठे चालले तर मी आज चालली आहे अवनीताई, म्हणजे आपली धवलारीबाई जी आता हल्ली खूप फेमस, म्हणजे एवढी फेमस झाले तिने रेकॉर्डच मोडायला घेतलेला आहे। सो तिच्या अजून एक काहीतरी नवीन ती करते आणि ते नवीन जे काय करते हे मी तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवणार आहे। काहीतरी नवीन योजना तिने घेतलेली आहे, तर काहीतरी नवीन सुरुवात करूया। धवला तर ती बोलतेच, पण अदरवाईज त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी ती करते नवीन सुरुवात, आणि त्या सुरुवातीसाठी आम्ही शुभेच्छा द्यायला तिला चाललो आहोत। मी पण आणि मिस्टर पण, आणि खूप दिवसांनी आम्ही दोघंजण एक साथ आहोत, कारण कामाच्या मध्ये ते पण काम मी पण काम, वेळच भेटत नाही। तर चला आपण निघूया अवनीताईच्या शॉपच्या नवीन ओपनिंगसाठी आणि अजून आपल्यासोबत असतील तिथं कोण फ्रेंड्स आपले भेटतील तर चला तुम्हाला दाखवतो डायरेक्ट अवनीताईच्या शॉपवरती। हे आपल्या धवलारीबाईचं हे नवीन शॉप तिने ओपन केलेलं आहे, फॅशन डिझायनर म्हणून हे नवीन शॉप ओपन केलं आहे आणि त्यासाठी आपण इकडे आलोय। आणि इथे वेलकमसाठी या दोन ठेवलेल्या आहेत आणि आज आम्ही काहीतरी वेगळं लुक केलंय तिघींनी पण। ज्योतिताईला कुठणार होता मी, हा का, चला चला आपण। तर मस्तपैकी छान शॉप ओपन केलेलं आहे, कॉंग्रॅच्युलेशन तुला। थँक्यू सो मच। कुठे होता तुम्ही? मी दिल्लीला। या काय आणायची का दिल्लीला यो म्हणतोच आहे का सेम सेम वापस। काय गरज आहे? चल ते घेऊ आपण। उभी उभी मला या टाकायला दिसायला लागायला पाहिजे मला। धवलारीबाई किती बोलतायत, लवकर शॉपचं ओपनिंग, एवढी गर्दी झाली। ही बघ ही बघ, येऊन गेली आमच्यासाठी थांबली। थँक्यू थँक्यू थँक्यू। कापू का? शॉप मध्ये बहिणीच माग धवलारीबाईला जाम जाम शुभेच्छा। नवीन तिने सुरुवात केले, काहीतरी असंच करायला पाहिजे। नुसतंच आपण बोलतो रील काढतोय, गाणी काढतोय, पण त्याच्यानंतर अशी सुरुवात झाली पाहिजे काहीतरी चांगली। तर आम्ही येत राहू, आमच्यावरती पण तू असं साथ ठेव, सपोर्ट ठेव बस। माझे जाम सपोर्ट आहे मला, जाम सपोर्ट। आणि गाईज हे बघा, इकडे बघा नाव धवलारीबाई, म्हणजे तिने आता धवलारीबाई तिने तेच तिचं नाव ठेवलंय। तिला कोणी पण नावाने अवनीबाईपेक्षा धवलारीबाई नाव द्यायचं। खूप खूप शुभेच्छा तुला नवीन दुकानासाठी। खूप यश येवो, भरभराटीचं हो, आणि लोक तुला असं शोधत हो कुठे ती धवलारीबाई। तर खरंच या नावाचं काहीतरी तिचा चीज झालं पाहिजे, तर सगळ्यांनी भरभरून प्रेम द्यायला तिला, तुम्हाला इथे यावं लागेल तिला भेटण्यासाठी। आणि मेन आपलं मटेरियलच कसं आहे की भरपूर लांब जायला लागतं लोकांना, त्याच्यामुळे आपण ही कन्सेप्ट घेतली का, आणि फसवणूक पण होते। आणि बऱ्याचदा बाहेरची लोक येऊन आपल्याकडे धंदा करायला लागतात, मग आपली मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे। मलाच नाही तर जेवढी मराठी असतील धंदा करतील त्यांना केला पाहिजे, आणि आपली आगरी कोळी यांनी तर जास्त। हो, मग आता सपोर्ट करा धवलारीबाई। थँक्यू। तुला खूप खूप शुभेच्छा, अशीच पुढे जात राहा। आणि हा दुकान हा छोटा सध्या गाला आहे, याच्यापेक्षा डबल मोठा होते दादा, तुला मी शुभेच्छा देते। तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे, सपोर्ट आहे आपल्या सगळ्या फॅन्स लोकांचा, मग नक्कीच होईल ना। थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन। थँक्यू थँक्यू। तर चला गाईस, तुम्हाला मी दाखवते अवनीताईच्या शॉप मध्ये काय काय मटेरियल आहे, आणि खूप छान। तिने आडवा काढले ना, आडवा नाही उभं नाही बसत, या भांडत असतं, हे असं चालूच असतं आमचं अख्खा दिवस, आमच्या रील मध्ये हे चालू असतं भाऊ, अख्खा दिवस चालू असतं। आणि हे गाईस हे बघा, जे आपल्याला कपडे लागतात ते आहेत, साड्या सुद्धा आहेत इथे, आणि अजून छान भरलेल्या साड्या सुद्धा आहेत, ड्रेस मटेरियल आहे। आणि इथे विहान आहे, विहान काय मला पण पकडूया, चला नाश्ता करूया आपण सगळे। खूप मागे मला माहिती नाही। आणि प्रसाद पण घेतलाय आणि नाश्ता पण घेतलाय, नाश्ता करूया। इकडे 600 रुपयाला विकतो, आपण नाही, आपण 500 लागते।
मी असं सांगते, तू जेव्हा टाकशील इंस्टावर काय ग? फ्रेंड सर्कल मध्ये, आणि ते तुम्ही सांगला ना आम्हाला इको नाही म्हणून, ओळख नाही करून दिली. इको नाही सांग पहिले. नानी आहे माझी. अच्छा, तुझी नानी आहे ही. आणि इको नाही मग. ब्लाऊज पण आपणच डिझाईन केलाय मास्टरनी माझ्या. हा. हा ब्लाऊज सुद्धा माझ्या मास्टरनी डिझाईन केलेला आहे. तुम्ही ब्लाऊज सुद्धा डिझाईनचं बिंदास सांगू शकता आणि गॅरंटी माझी आहे. आणि फ्रॉक वगैरे शिवून मिळतील आपल्याकडे. तुम्ही बॉल गाऊन सांगा, बेबी फ्रॉक सांगा, साडी डिझाईन करून मिळेल, ब्लाऊज डिझाईन, आरी वर्क, पेंटिंग सगळा. तुम्ही फक्त सांगा ना, स्वस्त ना भारी. तू आता तुझा कॉन्टॅक्ट नंबर मस्त त्यांना सांग, डिस्क्रिप्शन मध्ये टाकते मी. सगळ्यांनी हिला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि या लवकर लवकर. मंडळी, ही आहे आपली लाडकी धवलारीबाई आणि हिच्या शॉपच्या ओपनिंग साठी आपण आलोय. तर ताई आता तूच सांग जरा तुझ्या तोंडाने. मी ह्या शॉप मध्ये काय काय ठेवलंय ते तुम्हाला सांगते. म्हणजे आता बऱ्याच मुली डिझायनर स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत आणि त्यांना जे फॅशन डिझायनिंग साठी लागणारे कपडा आहे, रॉ मटेरियल आहे, फॅब्रिक, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. म्हणजे कुठल्याही प्रकारचा कापड असू दे, तुम्हाला इथे रेडी पण असणार आहे आणि तुम्ही ऑर्डर पण करून सांगू शकता का ताई आम्हाला होलसेल मध्ये पाहिजे का रिटेल मध्ये. तुम्हाला ऑनलाईन सुद्धा भेटेल. कपड्याचे म्हणजे खूप प्रकार आहेत, नाव सांगणार नाही मी. फक्त हेतू एकच आहे का तुमचा प्रवास थोडा वाचावा आणि पैसे पण वाचावे, थोडे कमी खर्चामध्ये असेल. आणि सोबत आपल्या धवलारीबाईचं नाव अजून पुढे टिकून राहावा. क्वालिटी पण मिळणार आहे. क्वालिटी सुद्धा मिळणार आहे का, तर नक्कीच व्हिजिट करा. ओके. तर आता ताई आणि दुसरी बात, थांबा, आपली गडबड काय झाली माहिती का, आपण सगळे इथे बघत होतो. आपल्याला मेन त्या कॅमेऱ्यात बघायचं. पण ते मग ती इकोच नाही होणार. तो हे होईल. तो ब्लॉग चालू आहे आणि तो रीलचा. तर आता रंजिताई चालले, आम्हाला रील काढायची आहे. आणि नेहमी काय होतं, मग आम्ही दोघीच रील मध्ये राहतो, हिला घाई असते. नाही, मग आता एक रील काढूया आणि मग मी जाते. हा, ओके? एक रील काढूया आपण. आणि तर मित्रांनो, आम्ही चाललेलो घरी चाललेलो. इथे आमचं गाव आहे अंबरनाथ गाव. पण असं वाटलं चला इकडे जावं, कारण इथे खूप छान लोकेशन आहे, मंदिर आहे हा. आणि हे बघा, एकविराईचा फोटो आहे इकडे. तर खूप दिवस झाले आम्ही दोघं जास्त काय बाहेर जात नाहीत. नवरा पण खूप बिझी असतो माझा आणि मी पण. तर आज वेळ भेटलाय तर बरं मंदिरात जावं. तर मिस्टरांनी पाया पडले आणि आता इथे लोकेशन छान आहे, तर जरा 2-3 रील काढते आणि मग घरी जाते. रील कोण काढणार माझी? काढशाल ना? मग माझा नवरा काढेल आता रील. चला. उलट. तर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद पहिले तर, कारण माझे 5K झाले, पण मी कोणालाच सांगितलं नाही का माझ्या यूट्यूब चॅनलचे 5000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. आपण सबस्क्रायबर 10,000 होतील तेव्हा केक कापूया, तेव्हा शोर शराबा करू आपण. पण तुम्ही सगळ्यांनी मला जे 5000 सबस्क्राईब केले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि मी तुम्हाला व्हिडिओ चालू झाले तेव्हा पण बोलली का रेसिपीचे व्हिडिओ तुमच्या माझ्या चॅनल दाखवायचे असतील, आगरी कोल्यांची चव दाखवायची असेल तर या नंबरवरती, मी जो तुम्हाला आता नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवायच्या आहेत आणि तुमचं नाव आणि ॲड्रेस पाठवायचा आहे. मी माझ्या तुमची व्हिडिओमध्ये तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगणार आणि तुमची रेसिपी सगळ्यांना तुम्ही दाखवू शकता. तर असाच सपोर्ट करत राहा आणि आपले ब्लॉग असेच बघत राहा. ज्योती पाटील या ब्लॉग चॅनलवरती आगरी कोल्यांची पोर तुमची आणि आगरी कोल्यांची चव पण तुम्हाला दाखवते आणि सोबत आपल्या घरातल्या फॅमिली ब्लॉग पण दाखवते. तर चला मित्रांनो, बाय, काळजी घ्या, नमस्कार, धन्यवाद आणि स्वतःची काळजी घ्या आणि नीट राहा. पावसाळ्यात गाड्या सावकाश चालवा, घरात जरा वादविवाद कमी करा आणि सगळेजण खुश राहा. बाय.